1 ते 50 भागांचा सारांश मी तुम्हाला सांगणार आहे। प्रतिमा आणि रविराज आपल्या मुली तन्वीला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात। त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी प्रतिमा पूर्ण आजींना भेटते। पूर्ण आजी ही तिच्या आईची मैत्रीण असते आणि तिची आई लवकर गेल्यामुळे पूर्ण आजींनी तिला मुलीसारखेच वाढवलेले असते। म्हणूनच रविराज जावई आणि प्रतिमा त्यांची मुलगी असे ते मानत असतात। अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पूर्णाईंच्या मनात येते की हे नातं असंच पुढे चालू राहिलं पाहिजे, म्हणून ते म्हणतात आपण अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून देऊयात। आणि त्या दिवशी दोन्ही कुटुंबीय एकमेकांना म्हणतात की ठीक आहे आपण लग्न लावूयात आणि सगळे मिळून अर्जुनचा वाढदिवस खूपच थाटामध्ये साजरा करतात। अर्जुनचा वाढदिवस होताच इकडे नागराज म्हणजेच रविराजांचा भाऊ हा महिपतला फोन करतो आणि तो सांगतो की आता हे दोघे निघणार आहेत, तर तुम्ही त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट सहजपणे करू शकता। त्या दिवशी अर्जुन आणि तन्वीची शेवटची भेट असते आणि हे रविराज आणि प्रतिमा आपल्या मुलीला घेऊन गाडीत बसतात आणि त्यांना ठाऊक नसतं की त्यांचा आता ॲक्सिडेंट होणार आहे। मागून एक ट्रक जोरात येतो आणि यांच्या गाडीला धडक देतो। गाडीचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा बेशुद्ध पडतात आणि तन्वी गाडीतनं बाहेर पडते आणि ती रडत रडत पुढे निघून जाते। महिपत आणि नागराज खात्री करण्यासाठी येतात की हे दोघे मेलेत की नाही। तेवढ्यात त्यांना पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि ते तिथून पळ काढतात। इकडे तन्वी रडत रडत एका मंदिरात येते आणि तिथे मधुभाऊंना तिचा आवाज येतो, म्हणून ते तिच्याकडे जातात आणि तिला ते घेऊन आश्रमात जातात। पुढे तन्वी मोठी होते आणि ह्याच आश्रमामध्ये थोडी थोडी करून सगळ्यांची वाढ होते। मोठी माणसे आणि मुले ह्या आश्रमात राहू लागतात। मधुभाऊ सगळ्यांचा सांभाळ खूप आनंदाने करतात आणि तन्वी ही खूप मनाने मनमिळावू असते, सगळ्यांबरोबर आनंदाने राहते। इकडे पूर्णाजी नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायऱ्या धुण्याचा व्रत करतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या नातवांना देखील याच्यामध्ये मदत केली पाहिजे, म्हणून ते नाटक करतात की माझी कंबर दुखते आणि अर्जुनकडनं पायऱ्या धुवून घेतात। देवीच्या दर्शनासाठी सायली येते आणि तिथेच अर्जुन आणि सायलीची प्रथम भेट होते। सायलीच्या हातात फुलांचं थाळ असतं, ते अर्जुनच्या धक्क्यानं सांडतं आणि सगळी फुले दोघांच्या अंगावरती पडतात आणि त्याच वेळेला दोघांची नजरानजर होते। ही सायली मंदिरात दर्शन घेऊन खाली येते आणि तिच्या स्कूटीवरनं निघणार असते, तेवढ्यात तिच्या स्कूटीमुळे रविराजांच्या गाडीवरती चिखल उडतो आणि ती तो चिखल पुसून पुढे निघून जाते। मंदिरातनं घरी येते तेव्हा ती प्रसाद घेऊन येते आणि आश्रमातील सगळ्या लोकांना तो प्रसाद वाटते। सगळे तिच्यासाठी थांबलेले असतात प्रसाद खाण्यासाठी। प्रिया मात्र खूपच खडूस दाखवली आहे। आश्रम चालवण्यासाठी सगळे जे पैसे जमा करत असतात त्यातनंच प्रिया चोरी करत असते। प्रिया तिकडनं निघून जाते आणि त्या दिवशीच सायलीला प्रथमच अन्नपूर्णा निवासमध्ये जाण्याचा योग येतो। तिला अर्जुनचा फोटो हवा असतो म्हणून ती अन्नपूर्णा निवासमध्ये जाते। तेव्हा तिला जाणीव होते की हे सगळं आपण पाहिलेलं आहे, इथं आपण येऊन गेलेले आहे आणि ती घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतरनं अर्जुनच्या आईला फोटो मागते आणि ती म्हणते की मला अर्जुनचा फोटो हवा आहे अन्नपूर्णा ट्रस्टवरती छापण्यासाठी। तसा तिला फोटो हवा तसा मिळत नाही, म्हणून ती स्वतःच्या मोबाईलनंच अर्जुनचा फोटो खेचते आणि तिकडनं निघून जाते। जाताना तिला अन्नपूर्णा आजी भेटतात आणि ती त्यांना नमस्कार करून पुढे निघते। अन्नपूर्णा आजी घरात आल्याबरोबर म्हणतात की मला आज तन्वी भेटल्याचा भास झाला। प्रिया दिसते सायलीला आणि तिला लक्षात येतं की ही मुलाबरोबर फिरते आहे कोणत्या तरी। इकडे इन्स्पेक्टर रविराजांना भेटायला आलेले असतात, ते त्यांना सांगतात की आता मी रिटायर होत आहे। त्याच दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो आणि अर्जुनचा हा बॅनर बघून अर्जुनला प्रचंड राग येतो, कारण सगळी लोक त्याच्यावर हसत असतात असा फोटो बघून। अर्जुन म्हणतो हे काय आहे, तेवढ्यात तन्वी म्हणते हे माझं काम आहे आणि अर्जुन काही न बोलता तिकडनं निघून जातो। नंतर तन्वीच्या लक्षात येतं की अरे हा चुकीचा फोटो छापला गेल्यामुळे अर्जुन माझ्यावरती चिडला आहे। साक्षी आणि महिपतचं लक्ष वात्सल्य आश्रमावर जातं आणि ते म्हणतात ही रिसॉर्टसाठी योग्य जागा आहे। सायली आश्रमात येताच मधुभाऊंना सांगते की तिच्या हातूनच खूप मोठी चूक झाली आहे, बॅनरवरती चुकीचा फोटो लावला गेला आहे। तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही हरकत नाही, उद्या त्याच्या चेहऱ्यावर तू हसू फुलव म्हणजे सगळं मिळून येईल। इकडे महिपत आणि साक्षी आश्रमात येऊन धमकी देतात आणि आश्रम खाली करण्यासाठी सांगतात। त्याचबरोबर त्यांना पैशाचंही लालूच देतात।
परंतु मधुभाऊ काही एक ऐकत नाहीत आणि साक्षी आणि महिपतला तिकडनं जाण्यासाठी सांगतात. त्याप्रमाणे ते दोघेही तिथनं निघून जातात आणि इकडे सायली आणि मधुभाऊ एकमेकांना धीर देतात. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सगळी तयारी झालेली असते, परंतु अर्जुनचा सिनियर येत नाही, म्हणजेच रविराज येत नाही. म्हणून अर्जुनला काळजी वाटायला लागते आणि अर्जुन म्हणतो की माझा वाढदिवसापेक्षा माझा सिनियर खूप महत्त्वाचा आहे. आणि इकडे मात्र सिनियरला त्या दिवशी त्याची मुलीची आठवण येत असते, म्हणून तो स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी निघतो. अर्जुनला करमत नाही. तो शेवटी चैतन्याला घेऊन सिनियरच्या घरी जाण्यासाठी निघतो. इकडे सिनियर स्वतःला गोळ्या घालून घेण्यासाठी सज्ज होतो, परंतु त्या पिस्तुलात गोळ्याच नसतात. आणि मग तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की हे काय करतोय सिनियर, चुकीचं करतोयस तू. आणि त्याच्यावरती रविराज म्हणतो ठीक आहे, माझ्याकडनं चुकलं आहे सगळं. आश्रमामध्ये सायली नेहमीप्रमाणे सगळ्यांना मदत करत असते. तिथल्याच एका आजोबांना डायलिसिससाठी ती हॉस्पिटलमध्ये आणते, अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये. तिथे तिला बाबू ड्रायव्हर दिसतो आणि इकडे प्रिया एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पिण्यासाठी जाते आणि पैसे न देताच तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात साक्षी तिथे येते आणि साक्षी तिला म्हणते की मी तुला पाहिजे तेवढे पैसे देते आणि दोघींमध्ये डील होतं. इकडे अन्नपूर्णा ट्रस्टचं उद्घाटन असतं. त्यानिमित्त अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि सायली त्याला बघून त्याला सॉरी म्हणण्यासाठी त्याला इशारा करत असते. ती त्याला सायलीची फुलं देते आणि त्याला सॉरी म्हणते. इकडे बाबू ड्रायव्हर सायलीला बोलवून घेतो आणि तिला सांगतो रविराजांना बोलवा. तिला रविराज माहिती असतात म्हणून ती त्यांना बोलावून आणते आणि रविराजांना त्या दिवशी कळतं की आपला ॲक्सिडेंट नव्हता तर घातपात होता आणि घातपातामुळेच आपली बायको आणि आपली मुलगी आपल्यापासून दूर गेलेत. रविराजांना हे समजल्यावरती ते सायलीला थँक्यू म्हणतात आणि तिला तिचं व्हिजिटिंग कार्ड देतात. इकडे प्रिया मात्र नेहमीप्रमाणे फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असते. तिला बाकी काहीच नको असतं. आश्रमातल्या लोकांना होणारे अडचणी किंवा त्रास याच्याशी तिचं काही एक संदर्भ नसतो. ती म्हणते हा आश्रम विकून टाका ताबडतोब, म्हणजे सगळ्या अडचणी आपल्या दूर होतील. आणि वेळोवेळी ती हेच सांगत असते की रगड पैसा येईल त्याच्यात आपण मजा करू. त्या दिवशी मात्र सायलीला ऑफिसला जायला उशीर होतो. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सायली आलेली असते आणि म्हणून ती कळवते की मला आज ऑफिसला यायला उशीर होईल. महानगरपालिकेचे ऑफिसर म्हणतात की मी तुम्हाला एक करू शकतो की तुम्हाला मुदतवाढ देऊ शकतो. 1 वर्षामध्ये तुम्ही थोडी थोडी करून सगळी रक्कम भरा. आणि हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि ती ऑफिसला येते. तेव्हा तिचे मालक म्हणतात की आता तू एवढ्या उशिरा आली आहेस तर आता मला तुझी गरज नाही आहे, एक काम कर, तू आता इथून निघून जा. ती जाता क्षणी इकडे रविराजांचा माणूस तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि तिचा पत्ता घेतो आणि तिला रस्त्यात भेटतो आणि तिला म्हणतो रविराजांनी तुला बोलवलेलं आहे. त्यावरती ती रविराजांच्या ऑफिसात येते आणि ती जेव्हा एंट्री करते त्या वेळेला तिची चप्पल तुटलेली असते, तर ती दोन्ही चपला हातात घेऊन येते. आणि रविराजांना तिचा साधे भोळेपणा फार आवडतो आणि ते तिला घेतात. ते म्हणतात ही प्रामाणिक मुलगी आहे आणि म्हणून तिला ते अर्जुनची PA म्हणून निवड करतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सायली पहिल्यांदा ऑफिसला येते तेव्हा तिला ऑफिसला येण्यासाठी उशीर होतो, म्हणून अर्जुन तिच्यावरती चिडतो आणि तिला म्हणतो की या नोटीस बोर्डवर 3 फोटो लागले तर तुला काम सोडावं लागेल. आज उशीर झाला म्हणून पहिला फोटो आहे आणि तुझी शिक्षा आहे आज काहीही काम करायचं नाही आहे. त्याप्रमाणे सायली एका जागी बसते आणि ती म्हणते की आज मी कोणाशी बोलणार नाही आणि इथनं उठणार नाही. तिला त्यांच्या ऑफिसचा पिऊन चहा देण्यासाठी येतो. ती म्हणते नको, मला चहाही नको, कारण तुम्हाला सर रागवतील. आणि मग ती एका जागी बसते, पण तिचे निरीक्षण सगळीकडे चालू असतं. तेवढ्यात गोरेबाई येतात आणि तिला म्हणतात सर असेच करतात, तू जर अशी बसून राहिली तर त्यांना असं वाटेल की तू आळशी आहेस, त्यामुळे तुला काम केलं पाहिजे. तिला असं वाटतं त्या बरोबर सांगतात म्हणून ती काम करण्यास जाते. पण तेवढ्यात खालून पिऊन येतो आणि तो सांगतो की कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेलं आहे. आणि म्हणून ती बाहेर येते आणि मधुभाऊंना भेटते आणि पिऊनला सांगते की ही फाईल आणि हे केलेलं स्केड्यूल तुम्ही सरांपर्यंत पोचवा. आणि ती येते तेव्हा रविराजांचा फोन येतो आणि रविराज सांगतात की आज 4 वाजताची मीटिंग अर्जुनची आहे, ती त्याला आठवण करून दे. इकडे मात्र महिपत नवीन प्लॅन करण्याचा विचार करतो. त्याच्या हे लक्षात येतं की आता बाबू ड्रायव्हरला मारणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपलं पोल खोललं जाईल. सायली ऑफिसमध्ये एका जागी बसून असते आणि आतून अर्जुन येतो. त्याला प्रचंड राग येतो. तो विचारतो हे स्केड्यूल का केलं.
इकडे मधुभाऊ मात्र दारोदार फिरून पापड विकतात आणि तेवढ्यात त्यांना चक्कर येते. तेव्हा लोक म्हणतात तुमच्या घरच्यांचा नंबर द्या. तेव्हा ते म्हणतात नको नको, सायलीचाच पहिला दिवस आहे आणि बॉस तिच्यावर रागवलेला आहे. इकडे अर्जुन तिला रागवतो तेव्हा ती सांगते मी जागेवरनं न उठता हे स्केड्यूल बनवलेलं आहे. इकडे पूर्ण आजी महाआरतीसाठी एक नवीन माणसाची निवड करण्यासाठी आलेले असतात. दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरातला एक माणूस आणि सामान्य जनतेतील एक माणूस. गुरुजी पुढे येतात आणि चिठ्ठी काढतात आणि त्यामध्ये नेमकंच सायलीचं नाव येतं. गुरुजींना खूप आनंद होतो आणि गुरुजी म्हणतात मी ह्या मुलीला ओळखतो, ही चांगली भक्त आहे. सायलीचे महाआरतीचे वस्त्र देण्यासाठी कल्पना आणि प्रताप त्यांच्या आश्रमात जातात. आश्रमात गेल्यानंतरनं तिथे लाईट गेलेली असते आणि नेमकी सायली दिवे घेऊन त्यांच्यासमोर येते. तेव्हा कल्पनाला खूप आनंद होतो सायलीला बघून आणि ती म्हणते अगं तू, कारण फोटो घेण्यासाठी ती घरी येऊन भेटून गेलेली असते. तेव्हा प्रताप लगेचच इलेक्ट्रिसिटीला फोन करतात आणि ही इकडे कल्पना साडी देण्यासाठी पुढे सरसावते. साडीची थाळी पुढे देताच लाईट येते आणि सगळ्यांना आनंद होतो आणि सगळे म्हणतात हा शुभ शकुन आहे. तेवढ्यात कल्पनाच्या हे लक्षात येतं की ही प्रिया किती खोडसर आहे. सगळेजण घाटावरती जमा होतात आणि त्या दिवशी महाआरतीसाठी अर्जुन आणि सायलीला पाण्यात उतरून हंडा भरवून पाणी घेऊन यायचं असतं. त्याप्रमाणे इकडनं सुभेदार कुटुंबीय येतं आणि सायली तिथे घाटावर आलेली असते. अर्जुनलाही माहिती नसतं की सायलीची निवड झालेली आहे आरतीसाठी. जेव्हा त्याला कळतं की सायलीची निवड झाली आहे तेव्हा तो पुन्हा म्हणतो गडबड घोटाळा तुम्ही इथे पण. आणि मग दोघे मिळून नदीकाठात जातात आणि त्या हंडाभर पाणी भरायला उतरतात. हंड्यामध्ये पाणी भरत असताना सायलीचा पाय घसरतो आणि सायली पाण्यात पडते. सायलीला खूप भीती वाटते. अर्जुन तिला सांगतो हे बिलकुल खोल नाही आहे, तुम्ही उभे राहा. परंतु ती उभी राहण्यास खूप घाबरते आणि शेवटी नाईलाजाने अर्जुन तिला हात देतो आणि उठवतो. आणि यावेळेलाही पुन्हा त्यांची भेट होते आणि अर्जुनला असं वाटतं की ही मुलगी काय मूर्ख आहे का. आणि हंडाभर पाणी आणल्याच्या नंतर गुरुजी सांगतात तुम्ही वस्त्र बदलून या, आपण आरती करूयात. तिला वस्त्र बदलून येताना खाली रविराज दिसतात आणि ती रविराजांना विचारते तुम्ही इकडे काय करता. आणि त्यांना म्हणते तुम्ही मंदिरात चला आरतीसाठी. रविराज न कळतपणे मंदिरात येतात आणि अर्जुन आणि पुजारी सायलीची वाट बघत असतात. सायली येताच देवीची आरती सुरू करतात, देवीची पूजा सुरू होते आणि सगळे आनंदाने तो दिवस घालवतात. इकडे आश्रमात आल्याच्या नंतरनं मात्र त्यांना आश्रमात खूप पसारा दिसतो. प्रिया आश्रमाचे डॉक्युमेंट शोधण्यासाठी अस्ताव्यस्त सगळा पसारा घालून बसलेली असते. इकडे ट्रक ड्रायव्हरचा खून झाल्या ही बातमी कळताच साक्षी महिपतला जाब विचारते. सायली खूप मनापासून काम करत असते ऑफिसमध्ये आणि इकडे महिपत मात्र त्याचा वेगवेगळा कट रचत असतो. त्याचा फायनान्सर त्याच्याकडे येतो आणि तो म्हणतो अजूनही तुम्ही आश्रमाचा ताबा घेतलेला नाही आहे, तो मला ताबडतोब हवा आहे. इकडे ऑफिसमध्ये सायली आनंदाने काम करते आणि तेवढ्यात पूर्णाजी तिथे येतात. पूर्णाजी म्हणतात की सांगू नका की मी आली आहे म्हणून, कोणीतरी दुसरी बाई आली असं सांगा. इकडे रविराज मात्र कराडला जाण्याची तयारी करतात. अर्जुन म्हणतो की बिना अपॉइंटमेंटचं मी कोणालाही भेटणार नाही. आणि मग त्याच्यानंतरनं तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही वयस्कर आहात म्हणून मी तुमची केस बघतो. मागे बघतो तो पूर्ण आजी दिसते आणि त्याला खूप आनंद होतो. त्याला कळतं की तिला विल करायचं आहे. त्या दिवशी चैतन्य एक डिक्शनरी सायलीला भेट करतो आणि तिला सांगतो की ह्यामध्ये सगळे लॉचे शब्द आहेत ते पाठांतर कर. रात्री सायली पाठांतर करायला बसते आणि सगळे लॉचे शब्द लिहून काढते आणि पाठही करते. आणि त्याचप्रमाणे तिला फार आनंद होतो की प्रिया किती छान इंग्लिश बोलते आहे. अर्जुन रात्री फोन करतो आणि तिला सांगतो उद्या पूर्ण आजींच्या व्हीलचं काम तुलाच करायचं आहे. ती सकाळी सकाळी लवकर निघते घरातनं आणि अन्नपूर्णा निवासमध्ये जाते आणि पूर्ण आजींची भेट करून त्यांच्या व्हीलसाठी लागणारे सगळे मुद्दे व्यवस्थितपणे लिहून घेते आणि तिकडनं लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करते. इकडे प्रिया मात्र साक्षीला वेळोवेळी धमकी देते आणि पैसे मागते. इकडे पूर्णाजी म्हणतात किती कमी वेळेत तू सगळं लिहून घेतलंस, खूपच छान, मला फार बरं वाटलं तुला भेटून.
महिपत विलासला तुरुंगातून बाहेर काढतो आणि त्याच्यावरती पुढची कामगिरी सोपवतो. इकडे अर्जुन जेव्हा विलचे शब्द ऐकतो आणि लिहिलेलं ऐकतो तेव्हा त्याला काहीच कळत नाही, कारण ते शुद्ध मराठीत लिहिलेलं असतं. आणि इकडे मात्र विलास आता तरतूद करतो आश्रमात शिरण्याची. भरपूर पैसे घेऊन तो प्रियाच्या समोर येतो आणि प्रिया नेहमीच लालूचप्रमाणे ते पैसे बघून विलासला आश्रमात आणण्याचा विचार करते. ती विलासला आश्रमात घेऊन येते आणि सगळ्यांना सांगते की हे गरीब आहेत, यांना आपण आपल्या आश्रमात थारा देऊयात. इकडे सायली मात्र ऑफिसामध्ये खूप छान काम करत असते. त्या दिवशी नेमक्या कल्पनाताई ऑफिसमध्ये येतात आणि अर्जुनला जेवण घालतात. त्यावेळेला सायलीला खूप आनंद होतो हे सगळं बघून. सायली म्हणते की असं सुख सगळ्यांच्या नशिबात नसतं. सायलीच्या हातून चूक व्हावी म्हणून गोरेबाई एक फाईल लपवून ठेवतात आणि विचार करतात की सायलीला आरडाओरडा बसला पाहिजे. त्या स्वतः ती फाईल घेऊन जातात आणि सायलीला म्हणतात तुला काम व्यवस्थित करता येत नाही. सायलीला असं वाटतं खरोखरच आपण चुकलो आहे, म्हणून ती त्याची शिक्षा घेण्यासाठी त्या दिवशी उशीरपर्यंत सगळ्या फायली लावण्याचं काम करते. आणि दुर्दैवानं नेमकी ऑफिसमधली लाईट जाते आणि अर्जुन घरी निघताच त्याच्या लक्षात येतं की आपला मोबाईल ऑफिसमध्ये राहिला आहे. तोही ऑफिसमध्ये परत येतो. जेव्हा तो ऑफिसमध्ये परत येतो त्याला असं वाटतं की चोर आहे ऑफिसमध्ये आणि सायलीला असं वाटतं की चोर शिरलं आहे ऑफिसमध्ये. दोघे एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे नाही, हा तर अर्जुन आहे आणि ही सायली आहे. मग अर्जुन तिथे काम करण्यास बसतो. तेवढ्यात सायलीच्या हातून कॉफी सांडली जाते अर्जुनच्या लॅपटॉपवरती आणि मग अर्जुन तिला म्हणतो की ठीक आहे, आता बस झालं, चला मी तुम्हाला घरी सोडतो. तर घरी सोडतो म्हटल्यावरती सायली म्हणते नाही, मी गाडीत नाही बसणार, मला गाडीत बसण्याची भीती वाटते. त्या दिवशी अर्जुन म्हणतो नाही, तुम्ही बसा. पण तेवढ्यात पुढे गेल्याच्यानंतर एक ट्रक समोर दिसतो आणि सायली म्हणते गाडी थांबवा, मला इथेच उतरा, मी जाईल आता इथनं. अर्जुन तिला उतरवतो. पुढे आश्रमामध्ये विलास मात्र त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळीकडे ते डॉक्युमेंट म्हणजेच आश्रमाचे कागदपत्र शोधण्याचं काम चालू करतो. त्याच्या असं लक्षात येतं की ते कुठेच त्याला ते आश्रमाचे कागदपत्र सापडत नाही आहेत. मग तो मधुभाऊंना म्हणतो की हे माझ्याकडे काही पैसे आहेत ते ठेवा. तेव्हा मधुभाऊ त्याला एक तिजोरी दाखवतात. विलासला वाटतं त्यातली कागदपत्र म्हणजेच आश्रमाची कागदपत्र आहेत आणि तशी बातमी तो महिपतला कळवतो आणि तो सांगतो आजच तुझे काम मी पूर्ण करून देतो. आणि तो त्याच रात्री चोरी करून महिपतच्या ऑफिसवरती जातो ती सगळी कागदपत्र घेऊन आणि त्याला सांगतो तुझे काम झालेले आहे, आश्रमाचे कागदपत्र मी तुझ्या हातात दिलेले आहे. ते कागदपत्र तपासता लक्षात येतं की ती कागदपत्र नाही आहेत आणि महिपत ताबडतोब विलासचा गळा पकडतो. मग त्याच्यावरती साक्षी म्हणते यावेळेला त्याला सोडा. रविराजांच्या रूममध्ये त्या दिवशी नेमका राकेश झोपतो आणि रविराजांना मारण्यासाठी आलेले गुंड राकेशला मारतात. इकडे प्रिया तिच्या खोड्या चालूच ठेवते आणि सगळ्यांच्या डोक्यात भरवते की हा आश्रम विकणं अत्यंत गरजेचं आहे. तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात की माझा एक मित्र आहे, तो आपल्याला पैसे देऊ शकतो आणि आपण महानगरपालिकेचे कर भरू शकतो. आणि ही बातमी कळताच प्रिया म्हणते की एक काम करूयात, एवढी आनंदाची बातमी आहे तर मी तुम्हा सगळ्यांना ट्रीट देते, आपण पिक्चरला जाऊयात. त्याप्रमाणे सगळे पिक्चरला जातात आणि तिथे सायली मुलांना घेऊन चित्रपटगृहामध्ये जाते. आतमध्ये गेल्याच्या नंतरनं तिथे सगळं खाण्याचे पदार्थ बघून मुलं सायलीकडे हट्ट करतात की आम्हाला हा हवा आहे. सायली म्हणते की हे खूप महाग आहे. अर्जुनच्या बुटावरती नेमका सोमूकडून सॉस सांडतो आणि अर्जुन सोमूवरती चिडतो. त्यावरती सोमू त्याला उलट बोलतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि ती म्हणते माझी मुलं आहेत, माझी म्हणजे माझ्या आश्रमातली मुलं. आणि त्याच्यावरती अर्जुन म्हणतो इथे पण का तुम्ही गडबड घोटाळा. आणि मग रांगेमध्ये उभे असताना नेमका सोमू ते चिमटा काढताना अर्जुन त्याचा हात पकडतो आणि मग मात्र सगळेच घाबरतात आणि म्हणतात अरे हे काय झालं. त्यावेळेला सायली म्हणते सोमू शांत राहा. इकडे चैतन्य अर्जुनला समजावतो अरे चिडचिड करू नकोस, आपण इथे चित्रपट बघायला आलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने ते चित्रपट बघण्यासाठी आतमध्ये जातात. सायली म्हणते की मी तुमच्यासाठी छानसं पॉपकॉर्न घेऊन येते. पॉपकॉर्न घेऊन येताना नेमकी अर्जुनला धडकून ते सगळं पॉपकॉर्न तिच्या हातून सांडतं आणि पॉपकॉर्न सांडल्यावरती तिला काळजी वाटते की आता मी मुलांना काय देणार, एकच पॉपकॉर्न घेण्याचे पैसे होते. तेवढ्यात अर्जुनला हे समजताच अर्जुन तिला पॉपकॉर्न घेऊन येतो, परंतु मुलं ते नाकारतात आणि सगळे चित्रपट बघण्यासाठी आतमध्ये जातात. मुलं खूपच दंगा घालत असतात. अर्जुनला काहीच दिसत नाही पाठीमागून. अर्जुन बऱ्याच वेळा ओरडतो आणि शेवटी नाईलाजाने झोपून जातो.
मुलांनी दिलेल्या त्रासासाठी तिला अर्जुनला सॉरी म्हणायचं असतं आणि म्हणून चित्रपट संपल्यावरती ती अर्जुनला सॉरी म्हणते. इकडे प्रिया मात्र घरी जाण्यासाठी निघते, म्हणजेच आश्रमात जाण्यासाठी निघते. तेवढ्यात विलास पण तिच्याबरोबर येतो आणि आश्रमाच्या बाहेर येताच तिथे साक्षी आलेली असते. तेव्हा प्रियाला कळतं की अरे साक्षीचा माणूस आहे विलास, आणि मग तिघे मिळून आश्रमामध्ये सगळीकडे डॉक्युमेंट शोधण्याचा प्रयत्न चालू करतात. इकडे मधुभाऊ रिक्षेने आश्रमात येण्यासाठी निघतात आणि मग आश्रमात येण्याच्या आधी मात्र इकडे अस्ताव्यस्त सगळं आश्रम झालेलं असतं. विलास, साक्षी आणि प्रिया पूर्ण आश्रमामध्ये कानाकोपरा शोधतात, पण त्यांच्या लक्षातच येत नाही की कागदपत्र कुठं ठेवलेले आहेत आणि ते शेवटी सापडतही नाही. मधुभाऊ खूपच आनंदात असतात की चला आपल्याला उद्या पैसेही मिळणार आहेत, आणि म्हणून ते मुलांसाठी खूप खाऊ आणि खेळणी घेऊन आलेले असतात. आणि इकडे आत येताच त्यांना दिसतं की साक्षी आणि विलास बरोबर आहेत आणि त्यांचा सगळा प्रकार लक्षात येतो. आणि त्यावेळेला ते म्हणतात की मी तुझ्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे. इकडे हा सगळा प्रकार प्रिया एका कोपऱ्यात बसून बघत असते आणि साक्षीच्या लक्षात येतं की हे प्रकरण खूपच पुढे चाललं आहे, म्हणून ती पिस्तॉल काढते आणि मधुभाऊंला रोखते. मधुभाऊंवरती पिस्तॉल रोखताच मधुभाऊ म्हणतात हिम्मत असेल तर मार मला, काही हरकत नाही, पण मी तुला कागदपत्र देणार नाही. त्यांच्या झटापटीमध्ये चुकून साक्षीच्या हातून गोळी चालते आणि ती विलासला लागते आणि विलास जागीच ठार होतो. विलासला जेव्हा गोळी लागते तेव्हा मधुभाऊंना खूपच धक्का बसतो आणि हे बघून प्रियालाही धक्का बसतो. त्याच वेळेला आता मधुभाऊ फोन करतात पोलिसांना आणि हे बघता क्षणी प्रिया चटकणी येते आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक भांडं मारते आणि त्यांना बेशुद्ध करते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ती साक्षीला म्हणते की तू आता इथनं ताबडतोब निघून जा, इथे काय करायचं आहे ते मी बघते, तू ह्याचं काही काळजी करू नकोस, फक्त माझे पैसे तयार ठेव, बाकी मी काय करायचं आहे ते इथं बघून घेईल. आणि साक्षीला तिकडनं घालवून ताबडतोब प्रिया तिथे असणाऱ्या सगळ्या एव्हिडन्सची तरतूद करायला सुरुवात करते. प्रथम ती फोन काढते विलासचा आणि त्याच्यावरनं एक मेसेज टाईप करते. त्याच्यावरती लिहिते की मला मधुभाऊंपासून धोका आहे, आणि त्याच्यानंतरनं ती मधुभाऊंच्या इथे जाते आणि तिकडे पडलेलं पिस्तॉल मधुभाऊंच्या हातात देते. वरचे साक्षीचे डाग पुसून काढते. तिने डोक्यात मारलेलं भांडंही ती पुसून काढते आणि सगळा पैसे जे आहेत ते त्या दोघांच्या भोवती ओतून ठेवते आणि आश्रमाच्या बाहेर येऊन घाबरल्यासारखी बसून राहते. इकडे सगळे पिक्चरवरनं येतात तेव्हा त्यांना दिसतं की प्रिया बाहेर बसली आहे आणि ती मुलांना आतमध्ये जाण्यासाठी नकार देते. त्यावेळेला सायली आणि कुसुम आत जातात. बघता क्षणी घाबरतात आणि त्यांना असं लक्षात येतं की मधुभाऊ बेशुद्ध पडलेले आहेत. त्यावेळेला सायली त्यांना पाणी पाजते आणि त्यांना उठवते. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि पोलीस आल्यावरती पोलीस म्हणतात हा काय सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतरनं सायली म्हणते की हे काय, हे सुद्धा बेशुद्ध होते, आम्हालाही माहिती नाही. तेव्हा प्रिया रडत रडत म्हणते की मला माहिती आहे. तिथे मिळणारे सगळेच एव्हिडन्स हे पोलीस गोळा करतात आणि प्रियाबरोबरची चौकशी करण्यास चालू करतात. प्रिया म्हणते मी सांगते पण मला भीती वाटते. पोलीस म्हणतात कोणाला घाबरायची गरज नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू आता हे सांग काय घडलं आहे ते. तेव्हा प्रिया सांगते की मधुभाऊंनी विलासला मारून टाकलं माझ्यासमोर पिस्तॉलने. काल मधुभाऊंनी विलासला धमकी दिली होती की मी तुला मारेल, आणि आज त्यांनी ती धमकी खरी करून दाखवली आहे. हे सगळं झाल्याच्या नंतरनं सायली रविराजांकडे जाते आणि त्यांना झालेला प्रकार सांगते आणि रविराज म्हणतात घाबरू नको, मी तुझी केस घेतो. तिकडनं बाहेर पडता क्षणी काही गुंड तिला त्रास देऊ लागतात आणि ते घाबरून तिकडनं पळण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि त्या गुंडांना मारतो आणि त्याला असं वाटतं की रविराजांच्या घराच्या बाहेर ही काय करते, ही माझीच तक्रार करण्यासाठी इथे आली असेल, मी आज तिला कामावरनं काढलं आहे ना म्हणून ही माझी तक्रार करते. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं रात्रीची वेळ आहे तेव्हा तो म्हणतो की हिला घरापर्यंत सोडणं माझं कर्तव्य आहे. ती तिच्या स्कूटीवर आणि अर्जुन त्याच्या गाडीवरती तिला घरापर्यंत सोडवतो. सायली पोलीस कोठडीत मधुभाऊंना भेटण्यासाठी येते तेव्हा पोलीस तिला नकार देतात. तेव्हा रविराज सांगतात मी यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि सायली त्यांना भेटू शकते. सायली आणि रविराज आतमध्ये जाऊन मधुभाऊंशी बोलतात आणि झालेला सगळा प्रकार समजावून घेतात. तेव्हा रविराज म्हणतात
काही काळजी करू नको, यातनं मधुभाऊंना आपण व्यवस्थितपणे सोडवू. बाहेर आल्याच्या नंतरनं ते सायलीला सांगतात की आपण सर्वप्रथम साक्षी कुठे होती याचे पुरावे जमा करण्यास सुरुवात करू. त्या दिवशी रविराज ऑफिसमध्ये येतात आणि अर्जुनला म्हणतात की सायली कुठे आहे, सायली दिसत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर तुला सगळंच माहिती आहे, मी तिला कामावरनं काढलेलं आहे. आणि मग रविराज म्हणतात काही हरकत नाही, तुझा डिसिजन आहे, तू ठरवायचंच सगळं. त्या दिवशी नेमकी सायली ऑफिसमध्ये येते कारण तिला झालेल्या दिवसांचा पगार हवा असतो आणि तिला 8 दिवसांचा पगार सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी नेमकीच तिथे ईशा आलेली असते. ज्या ईशामुळे तिचे काम गेलेले असते सायलीचे, ती ईशा येऊन म्हणते की सायलीमुळे माझे डोळे उघडले, लग्नाचा खरा अर्थ मला कळला आणि म्हणून जिथे मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार होते तिथे आता मी खरंच आशिषशी लग्न करणार आहे. आणि ते थँक्यू म्हणते सायलीला आणि अर्जुनलाही म्हणते थँक्यू आणि तिकडनं निघून जाते. इकडे साक्षीला नोटीस मिळते की तिला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. सायली आणि रविराज बोलत असताना प्रियाला लक्षात येतं की उद्या साक्षीला कोर्टात उभं राहायला लागणार आहे. तेव्हा ती साक्षीला सांगते की सगळे पुरावे तयार ठेव. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये सायलीला बघताच अर्जुन म्हणतो ही इथे. मग त्या वेळेला त्याला असं वाटतं की भास आहे की काय. नंतर त्याला लक्षात येतं की हां ही खरोखरच इथे आहे. कोर्टामध्ये मधुभाऊंची केस उभी राहते आणि केसमध्ये सर्वप्रथम विरोधी पक्षाचे वकील म्हणतात की इथे विटनेस आपल्याकडे हजर आहे, त्यामुळे आपण झालेला सर्व प्रकार हा विटनेसच्या तोंडूनच समजून घेऊयात. तेव्हा प्रिया मधुभाऊंच्या विरोधात पूर्णपणे साक्ष देते आणि ती सांगते की मधुभाऊंनी माझ्या डोळ्यासमोर बघता बघता विलासचा खून केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं एवढा मोठा पुरावा आय विटनेस असल्यामुळे फारसं काही बोलता येत नाही. साक्षी मात्र सांगते की मी त्यावेळेला तिथे नव्हतेच, मी एका रिसॉर्टमध्ये होते आणि ती रिसॉर्टचे फोटो इन टाईम आणि आउट टाईम दाखवते. त्यामुळे कुठलाच पुरावा त्यांच्या बाजूने मधुभाऊंच्या बाजूने नसतो आणि म्हणूनच मधुभाऊंना पुढे पोलीस कोठडी ठोठावली जाते. इकडे सायली पैसे घेण्यासाठी मधुभाऊंच्या मित्राकडे येते, परंतु ते पूर्णपणे नकार देतात आणि त्यामुळे आश्रमावरती जप्ती येते. सगळ्यांना आश्रम खाली करण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळेला प्रिया ठरवते की आता आपल्याला साक्षीला कॉल करून सांगितलं पाहिजे की माझ्या राहण्याची आता तू पूर्णपणे सोय कर. स्वतःची बॅग भरून प्रिया तिथनं निघते. इकडे मात्र सायली मुलांची तरतूद करते आणि त्यांना सांगते की तुम्ही आता जिकडे पोलीस नेतात तिकडे राहा. त्याचबरोबर आश्रमातील वयस्कर लोकांचीही ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सोय करते आणि स्वतः कुसुमबरोबर कुसुमच्या एका रूममध्ये राहायला जाते. अतिशय कळकटलेल्या त्या रूममध्ये दोघी दिवसभर स्वच्छता करतात आणि दमून भागून जातात आणि कुसुम तिच्या स्वतःची स्टोरीही त्या दिवशी पूर्णपणे सायलीला सांगते आणि सायली दमते आणि त्या दिवशी ती म्हणते की मी संध्याकाळी मंदिरात जाऊन येईल. इकडे प्रिया साक्षीच्या इथे येते आणि म्हणते आता माझी व्यवस्थित राहण्याची सोय कर. तेवढ्यात तिच्या पिशवीतनं एक पोटली खाली पडते आणि त्यातनं तन्वीचा फोटो बाहेर येतो. तो नागराज बघतो आणि त्याच्या लक्षात येतं हा तन्वीचा फोटो आहे. तेव्हा तो विचारतो ही पोटली कोणाची आहे. तेव्हा ती सांगते की आमच्या आश्रमात असणाऱ्या सायलीची आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही तर तन्वी आहे आणि मग तो म्हणतो एक काम करूयात, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तो पोलीस कमिशनरला भेटतो आणि त्याला सांगतो की उद्या तू घरी ये हिला तन्वी बनवून. आणि त्याप्रमाणे इन्स्पेक्टर घरी येतात आणि तन्वीला म्हणजेच प्रियाला तन्वी बनवून त्यांच्या घरात आणतात रविराजांच्या. रविराज विश्वास ठेवण्यास तयार नसतात, त्यामुळे एका बाईला तिची सांभाळ करणारी बाई म्हणजेच आई असं म्हणून तिला घेऊन येतात. इकडे रविराज म्हणतात तुझ्याकडे काय आहे ते दाखव. तेव्हा ती फोटो दाखवते. त्यानंतरनं अर्जुननं दिलेलं खेळणं दाखवते आणि त्यानंतरनं तिनं त्या दिवशी घातलेला फ्रॉक आणि त्या पलीकडे तिच्या गळ्यात असलेलं लॉकेट अशा सगळ्या गोष्टी दाखवते. पण रविराजांना तिच्यावर विश्वास बसत नाही. ती तिच्या खोट्या आईबरोबर निघते. तेव्हा ती म्हणते हा थांबवत कसा नाही आम्हाला. तेवढ्यात रविराज म्हणतात तुझ्या पायावरची खून दाखव. ती पायावरची खून बघता क्षणी मात्र रविराजांना लगेचच गहवरून येतं आणि ते मुलीला मिठी मारतात आणि तिला मुलगी म्हणून स्वीकारतात. पूर्णाजी विष घेण्याचे नाटक करतात म्हणून अर्जुन त्या बाटलीतलं विष म्हणजेच कोल्ड कॉफी स्वतः पितो आणि म्हणतो नाटक करू नको पूर्णाजी. आजी म्हणते काही नाही, जा आणि देवाला दान करून ये. तेव्हा तो मंदिरात दान करण्यासाठी येतो
आणि तिथे योगायोगाने पुन्हा सायलीची भेट होते. सायलीची भेट झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणेच सायली तिची मतं मांडते आणि ती सांगते की लग्न ही किती सुंदर व्यवस्था आहे, आयुष्याच्या शेवटाला हेच दोघं एकत्र असतात असं ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते आणि निघून जाते. इकडे नागराज विचारतो की प्रिया तुझ्या पायावरती ती खून कुठून आली? तेव्हा ती सांगते मी पाहिली होती. इकडे अन्नपूर्णांना जेव्हा कळतं की अर्जुन लग्न करणारच नाही आहे तेव्हा त्यांना चक्कर येते आणि मग त्या चक्कर आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. डॉक्टर सांगतात की पूर्णाजी आता व्यवस्थित आहेत, यांना मी डिस्चार्ज देऊ शकतो. डिस्चार्जचे पेपर तयार करण्यासाठी रिसेप्शनवर येतात. तिथे पाहता तर सायली समोर असते. आता कोणाला आश्चर्य वाटत नाही, कारण वेळोवेळी सायली ही अशी समोर येतच असते. सायली म्हणते ही माझी नवी नोकरी आहे, मी इथे रिसेप्शनिस्ट आहे, काही काळजी करू नका, मी तुमचे कागदपत्र आणवून देईन तुमच्या घरी. पूर्णाजी प्रतापरावांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. प्रतापराव घरी येतात आणि ते सांगतात की मी तन्वीला घेऊन आलो आहे. तन्वीला बघता क्षणी पूर्णाईला भरून येते आणि ती कडकडून मिठी मारते तन्वीला. प्रिया घरात येताच, म्हणजेच तन्वी घरात येताच ती अशी दाखवते की तिला घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि सगळं तिला ओळखीचं आहे. त्या क्षणाला नेमकी खरी तन्वी तिथे येते, म्हणजे सायली तिथे येते आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. सायली सांगते मी हॉस्पिटलचे डॉक्युमेंट देण्यासाठी आलेली आहे आणि ते देऊन तिकडनं सायली निघून जाते. इकडे प्रताप आणि रविराज हे म्हणतात की अर्जुन आणि तन्वीचं आता लग्न करण्यास हरकत नाही. पहिल्यांदा भेटता क्षणी लगेचच प्रिया पुढे हात करते आणि अर्जुनला नाईलाजाने तिला हात मिळवावा लागतो. अर्जुनला ती बिलकुल आवडत नाही. आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने ती अर्जुनला बाहेर घेऊन येते. अर्जुनला तिच्या ह्या लगट करण्याचा फारच त्रास होत असतो आणि तो तिथनं निघण्याचा प्रयत्न करतो. रविराज आणि प्रतापला असं वाटतं की आता मुलं मोठी झाली आहेत, खूपच चांगली गोष्ट आहे, आपण यांचं लग्न करून देऊयात. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी उठता क्षणी अर्जुनला तन्वी जेव्हा समोर दिसते तेव्हा तो खूपच चिडतो आणि खाली येऊन सगळ्यांना सांगतो की हिला माझ्या रूममध्ये तुम्ही का पाठवलं? त्यावरती घरातली सगळी मंडळी म्हणतात की का पाठवलं असा प्रश्न तू करायलाच नाही पाहिजे, आता तुमचं लग्न होणार आहे. त्यावेळेला तो स्पष्ट भाषेत सांगतो की मी लग्न करणार नाही आणि ह्या विषय मला परत तुम्ही कोणी काढू नका. इकडे सायली मात्र नेहमीप्रमाणे सगळ्यांची मदत करत असते आणि जिथे ती मुलं ठेवलेली असतात आणि आश्रमातली लोकं ठेवलेली असतात तिथे जाऊन कोणाला काही लागतंय की नाही, कमी जास्त औषध पाणी आहे की नाही, ह्या सगळ्याची विचारपूस करते आणि त्याप्रमाणे ती सगळ्यांना देऊन येते. प्रिया मात्र इकडे रविराजांचे कान भरण्यास सुरुवात करते. ती त्यांना सांगते की आश्रमाच्या नावाखाली खूप वाईट गोष्टी घडत होत्या आणि त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झालेला आहे. हे ऐकून रविराजांचं मधुभाऊंविषयी मत पलटतं आणि ते सांगतात सायली मी ह्या केसमध्ये आता तुला पुढे मदत करू शकणार नाही. सायली मधुभाऊंना भेटते, त्यांना तिहीर देते आणि ती नवीन वकील शोधण्यासाठी वेगवेगळ्या वकिलांना भेटते. परंतु वकीलपत्र घेण्यासाठी कोणीच तयार होत नाही, कारण सगळे म्हणतात की आम्ही वकीलपत्र घेऊ शकत नाही, कारण सगळेच पुरावे मधुभाऊंच्या विरोधात आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची मदत तुमची करू शकत नाही. शेवटी ती अर्जुनच्या ऑफिसला येते आणि चैतन्य म्हणतो आज सायली आल्यात त्या तुझ्या क्लायंट बनवून त्यांच्याशी एकदा बोलून घे.